शेवटचा दिवस होता म्हणून हॉस्टेलचं वातावरण एकदम शांत आणि निर्जीव झालेलं होतं. आजूबाजूची झाडंसुद्धा त्यांची पानं हलवायला तयार नव्हती. हॉस्टेलच्या परिसरातल्या प्रत्येक गोष्टीलाच आम्ही गावाला जाणार याची जाणीव झाली होती का काय कोणास ठाऊक. तसं पाहिलं तर प्रत्येक वर्षीच ही वेळ तिथल्या परिसरावर येत होती, कारण दरवर्षी कोणती ना कोणती एक बॅच इथून पासआउट होत होती. पण आम्हा पोरांसाठी हे वर्ष पहिलं होतं. कालच मी माझ्या एम्प्लावर टांग मारून हायवे समोरच्या ॲग्रोनॉमी डिपार्टमेंट आणि व्हेटरनरी हॉलला चक्कर मारून आलो होतो. माझ्यासाठी या हॉलचं वेगळंच नातं होतं. धुळ्यातलं पहिलं लेक्चर मी याच हॉलमध्ये केलं होतं. बाहेरचा दरवाजा बंद होता म्हणून समोरच्या झाडाखाली सावलीत उभा राहून परत इथला विद्यार्थी व्हावं असं वाटत होतं. व्हेटरनरी हॉलला पहिल्या वर्षीच मी रूम पार्टनर आभ्या निकमचा अटेंडन्स दिल्यामुळे देसाई सरांनी सर्वांसमोर मला वर्गातनं बाहेर हाकलून दिलं होतं. खूप जिव्हारी लागलं होतं ते. पुढे माझं आवडतं हॉर्टिकल्चर डिपार्टमेंट. तिथली आम्ही लावलेली फॉरेस्टची झाडं, त्यात माझं बहाव्याचं झाड मी बघून घेतलं. खूप छान पिवळे तुरे आले होते. हॉर्टिकल्चरच्या प्रॅक्टिकलला स्वतः खतपाणी घातलेल्या झाडाचं ते रंगीबेरंगी रूप बघताना मन खूप भरून आलं. तशीच पुढे इंजिनिअरिंग डिपार्टमेंटला भेट दिली. इथल्या विषयांनी बऱ्याच जणांना चांगलंच जेरीला आणलं होतं. दुसऱ्या सेमिस्टरच्या सर्वेईंग अँड लेवलिंग या विषयानं बऱ्याच जणांचं एक वर्ष वाया गेलं होतं. माझ्या बाबतीत तसं काही झालं नव्हतं, तरी पण शेवटच्या सेमिस्टरचा ट्रॅक्टर चालवण्याचा विषय अजून त्याचा निकाल येणं बाकी होतं. तिथल्या सगळ्या मास्तरांचा पोरांना खूप धाक होता. HL पाटील, DM महाले, शिवाजीराव पोखरकर अशी एक से एक बडकर मंडळी होती. पोखरकर सर तर माझ्या तालुक्यातले, पण समोरून जरी गेले तरी त्यांच्याबरोबर बोलायची माझी अजून हिंमत नव्हती. ते इतके कडक दिसायचे की त्यांच्याबरोबर बोलायचं तरी काय हा मोठा प्रश्न असायचा. तशीच एम्प्ला पुढं काढत मागच्या बाजूला डेअरी डिपार्टमेंटला जाऊन आलो. गणेश जोशी सर माझे पहिल्या वर्षीपासून काउन्सिलर असल्यामुळे प्रत्येक सेमिस्टरला रजिस्ट्रेशन करताना त्यांची सही मला फॉर्मवर घ्यायला लागायची. त्यामुळे तिथलं नातं एकदम घरच्यासारखं होतं. या डिपार्टमेंटनं गाई, म्हैस, शेळ्या, मेंढ्या, डुकरं, कोंबड्या, बदक हे सगळे प्राणी पक्षी शास्त्रीय पद्धतीनं शिकवलेले होते. मागच्या बाजूला गोल खड्डा असलेल्या खोलीत उड्या मारून मक्याचा मुरघास आम्ही बनवला होता. जेवणाची वेळ झाल्यामुळे तसंच लायब्ररीसमोरून ऑफिस गाठलं आणि क्लबला जेवायला निघून गेलो. दुपारचं जेवण लवकर उरकून भारमल सरांनी विजया, मला आणि रव्याला ज्योती थिएटरला आमिर खान आणि ट्विंकल खन्नाचा मेला पिक्चर दाखवला. परीक्षेच्या काळात मागच्या महिनाभर कुठेच गेलो नव्हतो. तसंच मागे एकदा 2-3 महिन्यांपूर्वी हाच पिक्चर 5 कंदीलजवळ प्रभाकरलासुद्धा लागला होता, पण तिथे जाऊन तेव्हा मला बघता आला नव्हता. पांझरा नदीच्या कडेची ज्योती माझी आवडती पिक्चर टाकी होती. शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितचा गाजलेला दिल तो पागल हे सुद्धा मी इथेच पाहिला होता. यानंतर आपण इथे कधी येणार काय माहिती. पिक्चर सुरू झाल्यावर त्यातल्या गाण्यानं माझ्या मनाचा चांगलाच ठाव घेतला. मेला दिलों को आता है, एक बार आके चला जाता है, आते हैं मुसाफिर जाते हैं मुसाफिर, जाना है उनको तो क्यों आते हैं मुसाफिर, हंसले गाले ये दिन न मिलेंगे कल, थोड़ी खुशियाँ है थोड़े से ये पल. 4 वर्षांपूर्वी कोण कुठून आला, कोणाची जात धर्म पंथ कोणता, कोणाचा स्वभाव कसा, कोण काळा कोण गोरा, या सगळ्या गोष्टी विसरून आम्ही सगळी पोरं एक जीवानं हॉस्टेलला राहिलो. आता 2 दिवसात आमचा मेला फुटणार होता. मलाही कळून चुकलं होतं आणि गाणंही तेच सांगत होतं. रूमवर येईपर्यंत मला सारखं तेच आठवत होतं. संध्याकाळी हॉस्टेलवर आलो होतं. बऱ्याच जणांनी शेवटचा दिवस असल्यामुळे ऑटोग्राफ घ्यायचा धडाका लावला होता. तसा मी 3-4 दिवसापासून ऑटोग्राफ गोळा करायला लागलो होतो. शक्य असेल तिथे फोटो घेत होतो. जर एखाद्याला कोणाबद्दल काही आठवलं नाही तर तो मागची पानं उचकून दुसऱ्यानं काय लिहिलं आहे ते बघून घ्यायचा. आणि तसंच पुढे तू मला हॉस्टेलला पहिला कधी भेटला हे मला आठवत नाही, परंतु आपली नंतर खूप मैत्री झाली.
मला दूर जाताना खूप वाईट वाटतंय. आपली मैत्री अशीच वाढू दे. लग्नाला जरूर बोलव. पुढच्या आयुष्यासाठी आणि सुंदर पत्नी मिळण्यासाठी तुला माझ्याकडनं अनंत शुभेच्छा. तुझाच. असं 4-5 ओळी लिहिल्या. म्हणजे ज्याची ऑटोग्राफ वही आहे तो बिचारा ती घेऊन जायचा. या सगळ्या पोरांची परत कधी गाठभेट होणार काय माहिती, असा विचार करत रव्यानं आणि मी सगळं बिऱ्हाड बांधून ठेवलं होतं. फक्त गादी आणि कपडे वर ठेवले होते. गादीकडे बघितल्यावर मला पुन्हा सूरज कदमची आठवण झाली. शेवटी गेला बिचारा असं म्हणून मी परत दुसऱ्या विचारात निघून गेलो. विजया केदार 2-3 दिवस भारमल सरांबरोबर इथेच थांबणार होता. दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी ठरल्याप्रमाणे निघणार होतो. लांब लांबची पोरं दुसऱ्या दिवशी सकाळीच उठली होती. ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या घरी जायचं पडलं होतं. मी पण आंघोळ करून घेतली. बाहेर ठरल्याप्रमाणे उम्याची गाडी येऊन थांबली होती. सायकली आणि बिराड वर टपावर बांधायचं ठरलं होतं म्हणून मी राहू आणि रव्यानं वर पहिल्यांदा गाद्या टपावर अंथरून त्यावर सायकली बांधायला उम्याकडं दिल्या. सगळं व्यवस्थित बांधून मी परत एकदा रूम बघून येतो असं म्हणून इकडे आलो तर विजया ठाकरेनं भिकाऱ्याचं सोंग घेतलं होतं. डोक्यात उलटी टोपी, दोन्ही गुडघ्यापर्यंत पायजमा मुडपलेला, वर बनियन असा अवतार करून टाकला होता. त्याच्या एका हातात काठी तर दुसऱ्या हातात जर्मलचं छोटं पातेलं. त्यात 2-3 रुपये त्यांनी चिल्लर टाकून आणलेली आणि ती वाजवत तो प्रत्येक रूमला फिरू लागला होता. बरीच पोरं जमली होती त्याच्याजवळ. तसं पाहिलं तर प्रत्येकजण आज घरी निघून जाणार म्हणून आतून दुःखानं पोखरलेला होता. पण इथलं काम सगळ्यांचंच संपलेलं होतं म्हणून आता कोणाला थांबणंही शक्य नव्हतं. थांबणारा जास्तीत जास्त 2 दिवस थांबणार, त्याच्या पुढे काय. बिहारचा सुबोध कुमार आणि ओरिएसाचा तपस रंजन दास हे त्यांच्या रेल्वेच्या रिझर्वेशनमुळे 5-6 दिवस थांबणार होते. त्यांना घरचं काही वाटत नव्हतं. ते वर्ष इथंच पडलेले असायचे. इतकंही वाऱ्यावर सोडलेलं नसावं कोणाला. मला त्यांची कीव यायची. पहिल्या वर्षापासून सुबोध माझा खूप चांगला मित्र झाला होता. कायम भेटल्यावर त्याच्या भोजपुरी शैलीत क्या जोरी तुमरा खाना खायजा का बा. मग मी लगेच हा सुबोध आताच येतो जेवून, हे काय अजून हातसुद्धा वाळला नाही असं म्हणायचो. आणि नंतर मीच त्याला भोजपुरीतून या रे सुबोध तुमरा अभ्यास होई जाय का बा. तो हळूच मान डोलवायचा. जोरी मला मराठी शिकव ना. तो असं म्हटल्यावर मी पहिल्या वर्षापासून मुंडका हलवायचो. शेवटी आज निघताना त्याच्या मनानं एक वाक्य सहज म्हणाला. खूप बरं वाटलं ऐकून. सुबोध कुमार आमच्या संगतीत राहून चांगलं मराठी बोलायला शिकला होता. माझ्या हातून एक चांगलं काम झालं होतं. त्याच्या तोंडचं ते वाक्य होतं, जोरी मी मराठी शिकलो. माझ्या हातावरचे केस बराच वेळ सरळ झाले होते आणि शहारे आले होते सर्वांगाला. विजय ठाकरेचं बराच वेळ इकडून तिकडं फिरणं चालू होतं. त्याचा हा खटाटोप कशासाठी चालू होता हे लवकर कोणाला कळलं नाही. आम्ही निघताना त्याचे डोळे होऊन सगळ्यांना सांगत होते. विचारांची दाटी जास्त झाल्यानं माझ्यासुद्धा डोक्याच्या शिरा कल्ल्याजवळ फुगल्या होत्या, डोळे भरून आले होते. आम्ही या सगळ्या गोष्टींना खरोखर पोरकं झालो होतो. तिकडं विजया हातातलं पातेलं त्याच्यातली चिल्लर वाजवत आमच्याकडे बघत होता. त्यावर बाहेरून उलटी नखं मारून संगीत देत होता आणि माझेच सूर निघत होते. देवा रे आता दिसे मज पाठ, सहवास गेला सुटली ही गाठ. देवा रे आता दिसे मज पाठ, सहवास गेला सुटली ही गाठ. संकट बहु आले अश्रू दाटे उरी, निघे आप्त सारे ज्याचे त्याचे घरी. कधी न मानले आम्ही आहो परके, कधी न मानले आम्ही आहो परके, राहिलो आम्ही एक जीवासारखे. दुःख होई सर्वा नेत्र झाले ओले, दुःख होई सर्वा नेत्र झाले ओले. सखे हे माझे घराकडे निघाले, सखे हे माझे घराकडे निघाले. अचानक इथल्या सगळ्या गोष्टींना प्रत्येकजण पोरका झाला होता. बऱ्याच वेळापासून ओमे आमची वाट बघत होता. शेवटी त्यांनी न राहून आम्हाला आवाज दिला, अरे चला ना भाऊ जोर आहे, इथला टाईम राहस का. बहे जो न तुमचं डोळामा पाणी येऊन आणि रडाले काय वही अगत ते. त्यांनी आमची समजूत घालत लगेच गाडीत बसवलं. आम्ही निघालो. सगळ्या परिसराकडे परत एकदा बघून घेतलं. परत रूमपाशी जावं असं वाटत होतं पण मनाला शेवटी आवर घातला. उम्यानं गाडी काढली. सोडवायला आलेली सगळी पोरं आमच्याकडे केविलवाणी होऊन बघत होती. विजय ठाकरे इकडे गाडीकडे आलाच नाही. लांबपर्यंत गाडी गेली तरी ते हात वर करून निरोप देत होते. पुढे आल्यावर गाडी चौफुलीवर डावीकडे वळाली.
माझ्या लाडक्या चौफुल्या मारुतीला चालू गाडीतनं हात जोडले आणि उम्यानं गाडी घराच्या दिशेनं काढली. माझी BSc ॲग्री पूर्ण होऊन आता मला जरा बरं वाटत होतं. पण मला शाळा शिकवून घरचे वैतागले होते. त्यांच्या बोलण्यातनं मला हे बऱ्याचदा जाणवायला लागलं होतं. घराचं काम 2-3 वर्षापासून रखडलेलं होतं. नुसत्या विटांचं बांधकाम आणि स्लॅब टाकला होता. पैशाचं सगळं गणित बिघडलं होतं. त्या तिकडं माझी डिग्री सुरू होती. मी बांधकाम सुरू झाल्यापासून नानांना सांगत होतो, थोडं थांबा, माझी शाळा झाली की आपण बांधू. त्यावर ते म्हणायचे, माझ्या हातानं माझं घर करल. लोक परत म्हणतील काय केले इतके दिवस, मग काय सांगू लोकांना. आपला स्वतःचा निवारा पक्का केला म्हणजे टकटक नाही. किती दिवस असं राहायचं सापरात. पाऊस आला तर बसायला जागा नाही राहत घरात. किती दिवस तडजोड करायची अजून. बास झालं की आता. अरे परत थोड्या दिवसात तुमची लग्न येतील, मग काय पाहुणे रावळे सापरात बोलवायचे वे. आता जुने दिवस गेले आमच्या आज्या पांज्याच्या काळातले. तेच धरून जमन का आता. अरे जमाना लय बदलला आता. तूही एवढी शाळा चालू आहे चांगली, मागं पुढं तुला बी चांगली नोकरी लागनच की. दत्ताचं बी वहीनच ना काहीतरी चांगलं पुढं. ते नाही जमायचं भाऊ. आता एकदा माझ्या डोक्यात आला की मग पूर्ण करणार. आता पुढं पोरीचं बाळात पण येणार. या सापरात काही सुचतं का तुझ्या आईला एकटीला. धोरानं दररोज डोळे सोळत बसली ती चुली पुढं. आपल्याला काय, आपण राहतो बाहेर. तिचंसुद्धा बऱ्याच दिवसाचं तुंतुनं सुरू आहे. येडं वाकडं का होईना लवकर करा, पक्का निवारा असला म्हणजे घाबरायचं काम नाही. मागच्या वर्षीच्या वळवाच्या टायमाला कल्याण कृतिकामध्ये आपले नेनो अन्नाचं वावदानात सगळं सपार दानात दान करून टाकलं एका झटक्यात त्या वाऱ्यानं. असं त्यांचं काय सांगता येतोय का. या सगळ्या बारीक सारीक गोष्टी नानांनी सांगितल्यामुळे मी सुद्धा त्यांना होकार देऊन टाकला. तेव्हा लगेच त्यांनी वरवंडीच्या बारकुलाला इंजिनियरला बोलावला आणि यांच्या मनाचाच प्लॅन सांगून घराचं बांधकाम पूर्ण करून घेतलं. काम सुरू असताना सुरुवातीपासून सगळ्या बारीक सारीक गोष्टीची जमवाजमव कशी केली त्यांचं त्यांना माहिती. रामदास भाऊकडून विटांच्या 2 गाड्या, मुळा नदीची 3 ट्रक वाळू, साकूरच्या डब्बरवाल्याकडनं 4-5 ट्रॅक्टर डब्बर 2 दिवसात आणून टाकलं होतं. वरवंडीच्या काशीनाथ ठाकरला मजुरीनं काम द्यायचं ठरलं. सगळं कसं एकदम तंतोतंत होईल हे त्यांचं गणित त्यांनी एकदम जुळवून आणलेलं होतं. घराचं बांधकाम एकदा धाराकोरात चालू असताना माझं शिक्षणसुद्धा बरोबर चालू होतं. बरेच दिवस नंतर काम बंद करून त्यांनी माझं शिक्षण पुढे सुरू ठेवलं. पुढचं प्लास्टर, फरशी, रंगकाम करायला अजिबात ऐपत शिल्लक राहिली नव्हती. खर्च इतका मोठा झाला होता की नानांनी आता हात टेकले होते. आता भामा अक्की 15 दिवसापासून इकडं बाळणपणाला आली होती. त्यामुळे अचानक रात्री रित्री पळापळ करायची गरज पडली तर त्यासाठी वाकडीच्या मंगल अक्कीच्या घरनं राजदूत गाडी नानांनी आणली होती. 2-3 दिवसापासून भामा अक्कीचे दोन्ही पाय जरा सुजले होते. 7 जूनला पहाटे अक्का नानांना आवाज देत म्हणली, उठा बरं लवकर. गावातून रखमादादाच्या अंजना वहिनीला घेऊन या इकडं. पोरीच्या पोटात काळा सुरू झाल्यात कावाच्या. दत्ता आणि मी हे ऐकत होतो. लगेच आम्ही गायांचं शेणकूर पाणी झाडलोट पटकन करून घेतली. नानांनी लगेच गाडी काढून आलो घेऊन लगे अंजना अक्काला. दवाखान्यात न्यायची गरज पडली तर पिशी भरून ठेवा. त्याचं काही सांगता येत नाही, ऐन टायमाला नेवावी लागल. असं म्हणून ते गेल्याच वर्षी अंजना मामीला घेऊनच आले. अंजना मामी म्हणजे त्या काळच्या आमच्या गावच्या आनंदीबाई जोशीच म्हणा ना. आमच्या मोठ्या बाईची सख्खी भाऊजय म्हणजे तिच्या रखमादादाची घरधणीण. बऱ्याच वर्षापासून मामीनं गावात दाई म्हणून काम पार पाडलं. बऱ्याच 2 जीवाशी बायांना अंजना मामीनं मोकळं केलं होतं. त्या काळात त्यांचं जर शिक्षण झालं असतं तर त्या कुठल्या कुठे निघून गेल्या असत्या. पण त्यांचं जरी हुकलं तरी त्यांनी पुढच्या पिढीत त्यांच्या पोराला म्हणजे बबनदादाला जज्ज केलेलं होतं. घरी आल्या आल्या अंजना मामीनं भामी अक्काच्या ओटीपोटाला हात लावून बघितला. सयाजी भाऊ, पोरीला म्हैसगावला न्यावं लागतंय. इथल्या हिथं काय मेळ जमन असं नाही वाटत मला. असं म्हटल्यावर लगेच तिला आम्ही म्हैसगावला दवाखान्यात हलवलं. मी मागून सायकलवर गेलो तर तोपर्यंत आमच्या भूषणचा जन्मही झालेला होता. तशीच सायकल पुढं काढली आणि केदारेश्वराला जाऊन नारळ फोडून आलो. दोन्ही हात जोडून दर्शन घेताना तिचं सगळं असंच मार्गी लाव. तुझ्याच दारात इथं तिचं लग्नसुद्धा झालं आहे म्हणून देवा भोळ्या शंकरा तुला हक्कानं हात जोडून विनवणे. तिकडं दवाखान्यात सगळं वातावरण व्यवस्थित झालं होतं. भूषण अगदी टुळू टुळू बघत होता.
संध्याकाळी दोघांनाही घरी परत आणलं. अक्काने तिचं पुढचं सगळं नीटनेटकं पार पाडलं. दुसऱ्या दिवशी दुपारी आमचं वावरात काहीतरी काम चालू होतं. तेवढ्यात दोडीवरनं त्रिंबक मामा उन्हाचाच घरी आला. आम्हाला वर आरोळी देऊन त्यांनी बोलवून घेतलं. दुपारच्या सुट्टीचा टाईम झाला होता आमचा, त्यामुळे आम्ही सगळे आलो घरी. तर मामानं माझ्या हातात कागद देत, तुला कॉल आला आहे पोलिसाचा नाशिकहून एम्प्लॉयमेंटमधनं, परवा तारीख दिली त्यांनी, तेव्हा उद्या चाल माझ्याबरोबर दोडीला. ही अचानक आलेली भानगड माझं डोकंच चक्रावून गेली. बराच वेळ काय चाललं आहे मला कळलंच नाही अजिबात. आम्ही सगळे बाहेर लिंबाखाली सावलीत बसलो होतो. मी म्हणालो, अरे मामा मला पोलीस नाही व्हायचं, हे मधीच लचंड कशा पाय आणलं तू माया मागं? पोलीसच व्हायचं असतं तर मी 12वी नंतर नसतो का झालो? त्रिंबक मामा रात्री मुक्कामाला थांबल्यावर त्यानं सगळ्यांचं मतपरिवर्तन करून टाकलं. चालून आलेली संधी सोडायची नाही इथपर्यंत नाना आणि अक्काचं मन त्यांनी वळवलं. तसं पाहिलं ना तर नानाहीसुद्धा माझ्या शिक्षणाला पैसा पुरवून वैतागले होते. आज आता इकडं चिकटला तर बरं होईल असं त्यांना वाटायला लागलं. म्हणून अक्का आणि नानांनी, अरे जाऊन ये की बरं तिला, तुला जरा डोकं आहे चांगलं, असं समजावलं. तेवढ्यात परत त्रिंबक मामानं, आणखीन एक तुला सांगतो, तुझे स्टार चमकले तर त्याच्यातून लगी वरची परीक्षा देऊन 5-6 वर्षात PSI होऊन जाशील तू. PSI म्हटल्यावर माझं मन वळवण्यात तो यशस्वी झाला. दुसऱ्या दिवशी मी मामाबरोबर दोडीला निघून गेलो. भरतीच्या दिवशी कागदपत्रांची पिशवी हातात सांभाळत नाशिक गाठलं. तिथे बरीच गर्दी जमली होती. दोडीतली माझ्याबरोबरची 10वीपर्यंतची भरपूर मुलं भेटली. आम्हा सर्वांना छाती उंची तपासून एका मोठ्या हॉलमध्ये उभं केलं. तेवढ्यात भगवंतराव मोरे, रुबाबदार पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण, हे तिथे आले आणि त्यांनी आम्हा सगळ्यांना बऱ्याच सूचना दिल्या. मला तुमच्यातून 16 आण्याची खणखणीत नाणी निवडायची आहेत, त्यासाठी तुम्ही सगळेजण तयार राहा, असं ते म्हणाले. त्यानंतर माझी रनिंग, दोरीवरचं चढणं सगळं झालं. त्या दिवशी पावसानं जरा चिखल झाल्यामुळे फक्त लांब उडी शिल्लक राहिली होती, ती नंतर होणार होती. म्हणून 8-10 दिवसांनी त्यांनी मला परत बोलवलं. जवळपास माझं सिलेक्शन पक्कं झालं होतं हे मला तिथे कळून चुकलं होतं. त्या दिवशी उशीर झाल्यानं मी परत दोडीला मुक्कामाला थांबलो आणि दुसऱ्या दिवशी खांब्याला निघून आलो. घरी नानांनी कसं काय झालं हे गेल्या विचारलं. तेव्हा आपलं जवळपास झालं आहे, 28 तारखेला परत बोलवलं आहे हे मी त्यांना सांगितलं. आता पोलिसात नोकरी करायची म्हटल्यावर दररोज रनिंग केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं. म्हणून मी दररोज सकाळी पळायचं ठरवलं. लांब उडी शिल्लक राहिल्यानं घराच्या मागं कुदळीनं जागा जरा खोदून फुसकी करून घेतली. मी लांबून पळत येऊन त्या फुसक्या जागेत 1-2 उड्या मारल्या तर ते एकदम झकास जमलं. म्हणून मी तिसरी उडी जरा जोरात मारली तर ती न खणलेल्या निब्बर जागेवर पडली. माझ्या उजव्या पायाच्या गुडघ्यात अचानक वीज चमकल्यासारखं झालं आणि मी जागेवर खाली बसलो. पाय जोरात आदळल्यामुळं गुडघ्याच्या वाटीखालचं लिगामेंट पूर्ण कामातनं गेलं होतं. वरच्या वावरात अक्का आणि नाना काम करत होते. मी जोरात ओरडल्यावर ते पळत आले. कसं काय झालं हे मला त्यांना सांगतासुद्धा आलं नाही, पण मला एकदम चक्कर येऊन मी बेशुद्ध पडलो. तसंच उचलून मला त्यांनी घरी आणलं. मी पुढे 2 महिने आदून बसलो. पहिल्यापासून पोलिसाची नोकरी नको नको म्हणत असताना बळच मला पाठवल्याचा नानांना आता स्वतःचाच राग यायला लागला. मध्येच अक्का म्हणायची, एक मात्र खरं, तो नाही म्हणत होता पोलीस व्हायला, पण आपणच बळजबरी केली त्याच्यावर, आपलंच चुकलं. तवा होऊ द्यायला लागत होतं त्याच्या म्हणण्यानुसार, मग हा टाईम आलाच नसता. पोलिसात जाऊन दररोज पळणं हे माझ्याच्यानं तेव्हाच अवघड वाटायचं, पण सांगता कोणाला. आता सुंठी वाचून खोकला गेला होता, पण माझी प्रातर्विधीची सगळी क्रियाकर्म करणं अवघड झालं होतं. लंगडत जाऊन घराच्या बाजूला एका लिंबाला नानांनी मोठी दोरी बांधून दिली होती. त्या दोरीचा आधार घेऊन मला बसायला लागायचं. डिग्रीचे मित्र अनिल गावखरे आणि राऊ खेडकर धुळ्यावरनं जाताना त्यांचं सामान राहुरीला विद्यापीठात घेऊन गेले होते. त्यांनी लगेच MPSCचा अभ्यास सुरूही केला होता. त्यांना आम्ही रवी मुसमाडेमार्फत माझं असं झालं आहे हा निरोप दिला होता. ते कळल्यावर त्यांनी मेसवाल्या दादाच्या सतीशची स्कूटर घेतली, मला भेटायला आले. त्यांचंसुद्धा नशीब फुटकं निघालं. मल्हारवाडीच्या घाटात ती गाडी बंद पडली. बऱ्याच वेळानं खटपट करून त्यांच्या नशिबानं त्यांना साथ दिली. स्कूटर चालू झाली. ते मला घरी भेटायला आले. पुढच्या जुलै महिन्यात 10 तारखेला डिग्रीचा निकाल लागणार आहे असं त्यांना विद्यापीठात कळलं होतं. दुसऱ्या दिवशी जाता जाता त्यांनी लवकर बारा, अरे बाबा आपल्याला पुढच्या महिन्यात धुळ्याला जावं लागेल सोबत.
सकाळचं जेवण उरकून त्यांनी गाडी काढली. मला तर गदगदून आलं. काही झालं तरी जीवाभावाचे मित्र होते माझे. त्यांची गाडी बऱ्याच लांबपर्यंत गेली. मी तिकडे बघत होतो. गाडी दिसेनाशी झाली आणि मी परत लंगडत लंगडत माझ्या लिंबाखाली टाकलेल्या अंथरुणावर येऊन बसलो. त्यावेळी मी माझ्या पायाकडे बघत विचार करत होतो, मामानं आणलेल्या पहिल्या नोकरीची चालून आलेली संधी गेली होती. माझ्या हातून तो पोलीस पूर्णपणे निसटून गेलेला होता. श्रोतेहो, निवृत्ती जोरीलिखित तडजोड या कादंबरीचा हा भाग इथेच संपला. पुढचा भाग उद्या. ऐकत रहा साहित्य पंढरी कथाकथन चॅनल.